पक्षाची एक मोठी बातमी आपण पाहू शकतोय। ती बातमी म्हणजे राष्ट्रवादीकडून संजय खोडके यांना आता उमेदवारी जाहीर झालेली आहे। राष्ट्रवादीकडून संजय खोडके यांचं नाव समोर आलं। संजय खोडके अजित पवार यांचे निकटवर्ती आहेत आणि त्यांना आता ही उमेदवारी जाहीर झालेली आहे। संजय खोडके यांना विधान परिषदेसाठी उमेदवार ठरवण्यात आलेले आहे। अखेर आता आपण जर बघितलं तर अजितदादांचे शिलेदार हे आता समोर येत आहे आणि त्यामध्ये राष्ट्रवादीकडून संजय खोडके यांना उमेदवारी जाहीर झाली। याआधी आपण पाहिलेलं होतं शिवसेनेकडून देखील त्यांचे उमेदवार जाहीर करण्यात आलेले होते, मात्र अखेर आता दादांचं ठरलेलं आहे आणि दादांनी संजय खोडके यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे। त्यामध्ये आपण जर बघितलं तर ते दादांचे निकटवर्ती असल्याचं सांगितलं जातंय। विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून आता ही उमेदवारी जाहीर झाली असल्याचं आपण पाहतोय। विधान परिषदेसाठी आपण पाहतोय पोटनिवडणूक पार पडणार आहे आणि त्यासाठी अर्ज करण्याची आजची अंतिम मुदत आहे। आज दुपारी 3 वाजेपर्यंत केवळ अर्ज करू शकतात आणि त्या पार्श्वभूमीवरती आज सर्व पक्षांकडून आपले उमेदवार घोषित केले जात आहे आणि अगदी शेवटच्या क्षणी दादांच्या पक्षाकडून देखील उमेदवार ठरलेला आहे। संजय खोडके आमदार सुलभा खोडके यांचे पती आहेत, ज्यांना आता उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। अजित पवार यांचे अतिशय निकटवर्ती आणि विश्वासू म्हणून संजय खोडके यांना खरं तर ओळखलं जातं। त्यांना आता उमेदवारी देण्यात आलेली आहे। एकंदरीत आपण बघितलेलं आहे परांजपे यांचं नाव देखील चर्चेत होतं, मात्र एकंदरीत आपण पाहतोय धक्कातंत्राचा वापर जो आहे तो दादांनी केलाय। अधिकचे अपडेट घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून। रुपाली, अजितदादांच्या पक्षाकडून अनेक मोठी नावं होती समोर, मात्र दादांनी धक्कातंत्राचा वापर केला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण नवीनच नाव समोर आलेलं आहे। आपण पाहतो की मागच्या काही दिवसापासून राष्ट्रवादीमध्ये विधान परिषदेची जागा कुणाला मिळणार त्याबाबत खरं तर अनेक शक्यता व्यक्त केल्या होत्या। आता आपण काही तांत्रिक कारणामुळे आपल्यापर्यंत रुपालीचा आवाज पोहोचू शकत नाहीये, मात्र ही बातमी अतिशय मोठी आपण पाहतोय आणि ही बातमी आपण पाहतोय संजय खोडके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे आणि ही उमेदवारी अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून जाहीर झालेली आहे।